आपण एकदम छान असा सरपटीचा प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहेत. तुम्ही आत्ता ही सरपटी ऐकली आहे, याच्या अगोदर ऐकली असेल नसेल मला माहीत नाही, पण आत्ता जी मी वाजवली आहे भजने ठेका उठावण आणि त्यानंतर जी सरपटी घेऊन वाजवली आहे, ती आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. सरपटी एकदम छान आहे, हाताला एकदम स्पष्ट वाजवता येणारी आहे, जास्त गुंतागुंतीची नाही आहे, एकदम सॉफ्ट आहे, हार्ड सरपटी नाही आहे, लगेच्या जागेवर तुम्ही वाजवू शकता. तर सरपटीचे बोल काय आहे, अक्षर काय आहे, आपण लगेच जाणून घेणार आहे. जास्त वेळ वाया न घालता आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर सरपटी कशी वाटली एकदा कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. त्यानंतर आपण बोल समजावून घ्या. तर एकदम छान असा सरपटीचा प्रकार आहे. कुठे कुठे वाजवता येईल, भजनामध्ये वाजवता येईल, हरिपाठामध्ये वाजवता येईल, कीर्तनामध्ये तर 100% वाजवते, काही हरकत नाही, कुठेही वाजवा, पण एकदम छान प्रकारे प्रॅक्टिस करा. एकदम स्लोली प्रॅक्टिस करा. टाळीवर अगोदर बसवा. थोडा सुरुवात करताना जड जाणारी वाजवायला, कारण जो आपण गदिगणाचा प्रकार घेणार होतो तो न घेता आपण एकदम त्याच्यामध्ये कन्वर्ट करून म्हणजे त्याचाच दुसरा प्रकार घेतला आहे आणि एकदम छान पद्धतीने आता मी समजावून सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बोल भजनामध्ये अवश्य ट्राय करा. तर आता टाइमपास न करता भजने ठेका वगैरे काहीही न सांगता तुमच्याकडे जी उठावण असेल स्पीडमध्ये येणार आहे, दुप्पटमध्ये जी उठावण येणार आहे ती उठावण घेऊन तुम्ही हा बोल वाजवू शकता. तर बोल अगोदर परत एकदा वाजवून दाखवतो, म्हणजे तुमची मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला. त्यामुळे बोल वाजवून दाखवतो आणि अक्षर समजावून सांगतो. तर या पद्धतीचा बोल फक्त 4 मात्र्यामध्ये आहे, एकदम छान असा आहे. तर आज मी काय स्क्रीनवर अक्षर देणार नाहीये, बोल तुम्ही समजावून घ्या कसा आहे. एक एक अक्षर शांततेने समजावून घ्या, मी पण शांततेत समजावून सांगतो. तर बोल फक्त 4 मात्र्याचा आहे. यानंतर आपण याच बोलाचा दुसरा व्हिडिओ 8 मात्र्याचा याचाच प्रकार उद्याच्या किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर बोल आहे धा तिट कताकीन ता तिट कताकीन, फक्त 4 मात्र्यामध्ये आहे. अक्षर परत समजावून घ्या, स्क्रीनवर बोल येणार नाहीये. धा तिट कताकीन ता तिट कताकीन. तर लगेच एक एक अक्षर समजावून घ्या. धा दोन्हीकडनं वाजवायचं आहे. त्यानंतर तिट सिंगल, धा तिट आणि कता, क धुमाकडे खाली क वाजवायचा आहे. ता सिंगल ता म्हणजे थाप वाजवायचे आहे. ता त्यानंतर की म्हणजेच क वाजवायचं आहे. परत क म्हणजेच की, क ता की न 3 बोटाने चोपून वाजवायचं आहे. ता क ता की न आणि त्यानंतर ता तिट जे आहे ते सिंगल ता घ्यायचं आहे. ता ती ट क ता की न. फक्त 10 तिट आणि ता तिट आहे, कताकीने दोन्ही सारखंच आहे. तर एकदम छान असा सरपटीचा हा प्रकार आहे 4 मात्र्यामध्ये. अवश्य ट्राय करा कसा वाजतो भजनामध्ये. त्यानंतर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चालूमध्ये व्हिडिओला लाईक करा. तर बोलाय का कसा वाजतोय आणि प्रॅक्टिस करा आणि छान पद्धतीने भजनामध्ये वाजवण्याचा प्रयत्न करा. जास्त प्रॅक्टिस करायची गरज नाही, एकदम छान असा बोल आहे, एकदम स्पष्ट पण वाजतो आणि ऐकायला पण चांगलं वाटतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. कमेंट नाही करता आली तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.